आपण महात्मा फुले जन्म द्विशताब्दीच्या निमित्तानं सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीनं द सत्यशोधक रिअल हेरिटेज वॉक हा उपक्रम सुरू केलेला आहे। आपण पहिला आपला हा सत्यशोधक वारसा भेट संपूर्ण आपण सुरू केली तेव्हा पहिला आपला जो हेरिटेज वॉक झाला तो अर्थात समता भूमीतून महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या राहत्या घरापासून आपण सुरुवात केलेली होती आणि फुलेवाड्याचा इतिहास आपण सर्व जाणून घेतलेला होता। तिथे लावलेली चित्र, तिथली विहीर, तिथलं बालहत्या प्रतिबंधक गृह आणि आपण समारोप हा महात्मा फुल्यांची जी समाधी आहे त्यांनी स्वतः जो खड्डा खणून ठेवला त्याचा इतिहास जाणून घेऊन आपण तो केलेला होता संपूर्ण हेरिटेज वॉक। आज आपला हा दुसरा हेरिटेज वॉक आहे। आपलं जमण्याचं आजचं ठिकाण अर्थातच शिवराय आणि जिजाऊंचा हा लाल महाल आहे, ज्यांनी इतिहासाकडे बघण्याची एक नवी दृष्टी आपल्याला दिली। तिथून आपण हा दुसरा आपला हेरिटेज वॉक हा सुरू करतो आहोत। आज आपण 4 प्रमुख ठिकाणांना भेटी देणार आहोत आणि त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत। त्यातला अर्थातच पहिलं आहे ते सावित्रीबाई फुल्यांनी सुरू केलेली पहिली शाळा भिडेवाडा। आपण जाता येता सहज ती इमारत पाहतोय, पण तिथे जो इतिहास घडला हा त्या निमित्तानं आज आपण समजून घेणार आहोत। त्याच्याबरोबर समोर आता फरासखाना जिथे आहे तिथे काशीबाईचा हौद, ज्याला माऊलीचा हौद म्हणून ओळखलं जातं, त्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत। त्याच्याच थोड्या पुढच्या चौकात कोतवाल चौडी ओळखलं जातं, त्याच्या उजव्या बाजूला डॉक्टर विश्राम रामजी गोले हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष, त्यांच्या निवासाचं ठिकाण तिथे होतं। ते बऱ्याच लोकांना माहित नाही म्हणून आपण ती जागा त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते म्हणून ती आपण पाहणार आहोत। आणि त्याच्यानंतर मंडईमध्ये, आणि मंडईचा आता एक मोठा इतिहास आहे खरं तर, आधीचं रे मार्केट आणि हे ते पण आपण सगळं, कारण की आता अलीकडे महात्मा फुलांचा एक मोठा पुतळा सुद्धा तिथे उभारलेला आहे। पण आपला समाज महामानवांना कसा स्वीकारतो हे मंडईच्या उदाहरणातून आपण समजून घेणार आहोत। तर आपण आपल्या या हेरिटेज वॉकला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सत्याचा अखंड म्हणूयात आणि त्याला सुरुवात करूयात। मी म्हणते माझ्या मागे सर्वजण म्हणाल, सत्य सर्वांचे आधी घर, सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, खास सत्याची ती पोरे, सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, बाकी सर्व अंधकार, सत्य आहे ज्याचे मूळ, सत्य आहे याचे तरी धूर्ताची बाराळ, तरी दूताची वाराळ, बळ सत्याचे पाहुनी, बळ सत्याचे भाव, बहुरूपी जळे मनी, बहुरूपी जळे हरे सुख नटानो हे, हरे सुख नटानो, सत्य ईशावर जो पाहे, सत्य ईशावर झुकावे, ज्योती प्रार्थी सर्व लोका, योगी प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ डंबा पेटू नका, जडंबा पेटू नका, सत्य सर्वांचे आधी घर, सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर, सत्य की जय हो। आपण एका पुन्हा ऐतिहासिक ठिकाणी आहोत। हा भिडेवाडा म्हणून ज्याला ओळखलं जात होतं
257 C1 C2 असा सर्वे नंबर याचा आहे. म्हणजे महापालिकेच्या नोंदीमध्ये जेव्हा याचं संपूर्ण नंतर पुनर्रचना करण्याचा विकसन करण्याचा झाला त्याच्यात हा सिटी सर्वे नंबर आपल्याला सापडतो. मूळ भिडेवाडा जी जुनी चित्र आहेत ती तुम्हाला या पद्धतीची दिसतात. म्हणजे तो जुनं पडलेला आठवत असेल तर त्याच्या वरचा हा मजला आहे. म्हणजे उल्लेख आहे की भिडेवाड्यातल्या 2 खोल्यांमध्ये सावित्रीबाईंनी जी शाळा सुरू केली ती चालत होती. तो हा फोटो आहे किंवा आणखी त्याचा ठळक फोटो म्हणजे हा भिडेवाडा. आणि हा दाखवायचं कारण हेच आहे की खरं तर जेव्हा याची पुनर्रचना आता केली जाते जसं महात्मा फुल्यांचं राहतं घर हे तेव्हाच्या नोंदी होत्या त्याच्यानुसार बांधलं गेलेलं आहे. पण आता असं व्हायला हवं होतं की या स्ट्रक्चर मध्ये, पण आता हे यांनी केलंय. महापालिकेने या पद्धतीचं संपूर्ण रचना करून घेतलेली आहे. तर हा भिडेवाडा बुधवार पेठ हा याचा लोकेशन आणि खुद्द सावित्री ज्योतिबांचं घर हे गंज पेठेमध्ये. म्हणजे अंतर आपल्याला लक्षात यावं या दृष्टीने म्हणजे की तिकडे राहत असताना एक साडी पिशवीत आणि एक नेसलेली अशा त्या येतात. हे अंतर त्या काळात जास्ती खरं तर होतं. हे सामाजिक अंतर सुद्धा होतं. विचारांचं संपूर्ण भाग जो होता याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि हा आपण जिथून लाल महालापासून इकडे संपूर्ण सगळा प्रवास करतो याची जी वर्णनं पुण्याच्या जुन्या सगळ्या नोंदीत सापडतात. हा सगळा बहुजन वस्ती असणारा बाजारपेठ असणारा म्हणजे फुलांची बाजार इथे सगळा या भागामध्ये तुम्हाला ही वर्णनं जुन्या पुण्याची सापडतात. एक बहुजनांची वस्ती असणारा बुधवार कसबा गुरुवार पेठ मध्ये आहे शीतळादेवी चौक हा संपूर्ण किंवा फुलेवाडा ही सगळी बहुजन वस्ती ही जोडलेली आहे आणि त्याच्याशी जोडलेला वाडा. आता या आपल्याला तो इतिहास माहिती की इथे जी शाळा 1 जानेवारी 1848 म्हणजे बापरे आपण विचार करायचा 177 78 अशी वर्ष झाली. आणि 1 जानेवारी तारीख जी सुरू केलेली शाळा आहे ती आपल्यासाठी म्हणूनच खूप प्रेरणेचा दिवस आहे. ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी जेव्हा विचार केला की शिक्षणातून बदल होऊ शकतो कारण की आपल्या लोकांना ज्ञान न दिल्यामुळे अनेक त्यांना अवनत अवस्था आलेली आहे. म्हणजे ज्ञान ही एक अशी किल्ली आहे ज्याच्यातून माणसं विचार करायला लागतात आणि जेव्हा माणसं विचार करतील तेव्हाच समाजात परिवर्तन होऊ शकतो नाहीतर गुलामी होईल. म्हणून मग शाळा सुरू केली. मग शाळा सुरू करताना 2 महत्वाचे विचार. पहिली शाळा कोणासाठी हे सर्वात दडपलेला घटक जो आहे त्याच्यासाठी केली पाहिजे म्हणजे मुलींची शाळा केली आहे. आणि मग ती करण्यासाठी महात्मा फुले फार नगरला फरार मॅडमची शाळा बघायला कुठे शाळा कशी चालते म्हणजे असं नाही की मनात आलं आणि कृती केली त्याचा एक अभ्यास केला आणि तो अभ्यास करून आणि इथून परत नगरला प्रवास करणं त्या काळात अत्यंत कठीण गोष्ट होती ती त्यांनी केली. आणि मग निर्धार झाला की मुलींची शाळा सुरू करायची आपण. मग प्रश्न इथे आल्यानंतर की कोण जागा देणार कारण की जागा अशी हवी होती तिथं सर्वजण येऊ शकतील. पुणे जिथे राहत होते ते गंज पेठ म्हणजे रंजलेले लोक तिथे राहत आहेत. तिथे सर्व मुली येतील का हा सगळा विचार त्याच्यात आहे. तिथे शाळा लगेच सुरू केल्याच आहेत पण मुलींची शाळा सुरू करताना मग त्यांचे जे तात्याराव भिडे मित्र आहेत म्हणजे मित्र असा असला पाहिजे जाती धर्माच्या पलीकडे विचार करणारा जो भिडेंनी केलेला आहे की भिडे खरं तर ब्राह्मण समाजातले पण ज्योतिराव जे काम करतात ते महत्वाचं याची जाणीव झाली आहे. आणि ह्या वाड्यातल्या 2 खोल्या देणं हे त्यावेळेस हिमतीचंच काम होतं कारण की अत्यंत ब्राह्मणवाद म्हणजे पसरलेला ना म्हणजे दिवसा रात्री सगळा व्यवहार त्या पद्धतीनं अस्पृश्यता ज्या काळात पाळली जात होती त्यावेळेस एक ब्राह्मण समाजातला मित्र असं म्हणतो की आमच्या वाड्यातल्या 2 खोल्या तुम्ही घ्या. ही सुद्धा तेवढीच क्रांतिकारी महत्वाची मदत ही महात्मा फुल्यांना त्यांनी केलेली आपल्याला दिसते. जागा मिळाली. आता पुढचा प्रश्न विद्यार्थिनी आपल्याला माहिती पहिल्या शाळेत फक्त 6 मुली सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये आलेल्या आहेत. ते सावित्रीबाईंनी शाळा सुरू करत असताना स्वतः मुलांकडून त्या शिकल्या म्हणजे त्या ट्रेनिंग टीचर असं आपण ज्याला म्हणतो ट्रेनिंग घेतलेलं होतं की काय पद्धतीने शिकवायचंय. मग इथे शाळा सुरू झाली. 6 मुली त्यातल्या काही गळल्या परत मग ते सातत्यानं सुरू राहिलं. एक शाळा सुरू झाली आणि पुणे परिसरात आपल्याला दिसतं त्यानंतर 18 शाळा
म्हणजे जाळच निर्माण झालेलं होतं. मग शूद्रांसाठी, अस्पृश्यांसाठी तशी ही मुलींची पहिली शाळा आहे. आणि मुली शिकल्या तर जग बदलेल हा विश्वास फुले दाम्पत्यांनी याच्यामध्ये आपल्याला ठेवलेला दिसतो. अशी ही क्रांतिकारी शाळा आहे. पण ही शाळा नंतरच्या काळात त्याच्यावर कब्जा वगैरे झालेला होता. हा वाडा, इथे फुलांची दुकानं वगैरे सगळी होती आणि नंतर तो पडझडीच्या अवस्थेमध्ये होता. नंतर त्याची कोर्ट केस झाली आणि मग कोर्ट केस नंतर अनेक लोकांनी आंदोलनं त्याच्यामध्ये केली. पण मला म्हणजे सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की जवळपास पहिला मोर्चा असावा जो बाबा आढाव, फुलवंत अक्का जोडगे आणि आम्ही तेव्हा 18-19 वर्षाच्या होतो सत्यशोधक विद्यार्थी संघटनेत. तर त्यांच्यासोबत मला हा मोर्चा काढता आला. इथे जी फुलांची दुकानं आणि जो प्रवेशद्वार होता, आम्ही एक पुठ्ठा घेतला आणि गेरूनी त्याच्यावर सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेली पहिली शाळा असा तो गेरूचा बोर्ड आम्ही तिथे लावलेला होता आणि बाबांनी त्याला पुष्पहार अर्पण केला. आणि मला वाटतं ते पहिलं आंदोलन होतं की हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. ही 89 सालची गोष्ट मी तुम्हाला सांगते. म्हणजे हा अभिमानात एक सातत्यानं आणि आज महापालिकेनं पुढाकार घेऊन आणि अनेक आपल्या आंदोलनांचा परिणाम दिसतोय की भिडेवाडा आता शासनाच्या ताब्यात आहे आणि शासन त्याचं एक हे स्वरूप आज आपल्याला इथे जे दिसतंय ते महापालिकेच्या अंतर्गत सर्व देखरेख करून कामकाज आपल्याला महाराष्ट्र शासन करताना दिसतंय. म्हणजे हा वाडा ताब्यात घेण्यासाठी ती वास्तू राखली पाहिजे. याचं कारण मुलींची पहिली शाळा हा एक मोठा इतिहास याच्याशी जोडला गेलेला आहे. म्हणून जी आंदोलनं झाली त्याला जे फळ मिळालंय ते आज आपण पाहतोय. जे किमान जाता येता इथून पुढे लोकांना ही वास्तू संदेश देईल. वास्तू नुसत्या दगडा मातींच्या असत नाहीत, त्या वास्तू बोलतात. जर आपण त्या नजरेकडून त्यांच्याकडे पाहिलं, जेव्हा इथून लिहिलं जाईल की सावित्रीबाईंनी सुरू केलेली पहिली शाळा, तर निश्चितपणे लोक थांबून तो इतिहास जाणून घेतील. आणि आपल्याला माहिती जी माणसं इतिहास विसरतात ते नवा समाज घडवू शकत नाही. म्हणून या इतिहासाला राखणं आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. म्हणून आपण आजच्या या वारसा भेटीमध्ये इथे आवर्जून भेट दिलेली आहे. आता इथे जिथे आपण आहोत, बरोबर तुम्ही जर समोर पाहिलं, आज ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर झाल्यानंतर झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे इथे आधी एक अग्निशामक दलाचं होतं आणि पुढे आपलं कामगार पुतळा चौक आहे तो मजूर अड्डा. तर आता तो मजूर अड्डा आहे तो या मंदिराचं इथे निर्माण करत असताना शिफ्ट केलेला आहे. मंदिर पुढे आलं आणि हाऊस पाठीमागे गेलेला आहे. सावित्रीबाई फुलांचा जय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय, भिडेवाड्याचा जय, सैनिकी जय, सत्यकी जय, पहिल्या मुलींच्या शाळेचा जय असो. ती अड्डा आहे म्हणजे इथे ते एक स्मारक केलेलं आपण पाहतोय. मजूर अड्डा म्हणजे आता अलीकडे कामगार नाका वगैरे शब्द आपण वापरतो तसा जुन्या पुण्यामध्ये इथे मजूर अड्डा हा कार्यरत होता. आताही काही प्रमाणात आहे. आता हा मजूर अड्डा आपल्यासारख्या कष्टकरी वर्गातून येणाऱ्या लोकांसाठी खूप प्रेरणादायी आहे आणि म्हणून हा मजूर अड्डा सुद्धा इथून हटवण्याचं चाललं. तेव्हा पुन्हा डॉक्टर बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं आंदोलन झालं आणि हा मजूर अड्डा कायम राहिलेला आहे. आता हा मजूर अड्डा याच्यासाठी महत्वाचा कारण की याच परिसरात आता जी जागा आहे या मजूर अड्ड्याला दर 14 ऑगस्ट म्हणजे 15ला आपला स्वतंत्रता दिन आहे म्हणून 12 वाजता इथे झेंडावंदन रात्री 12 वाजता म्हणजे पूर्वसंध्येला पहिल्यांदा झेंड्याला सलामी देण्याचा कार्यक्रम या मजूर अड्ड्यावर होतो आणि तो बाबा आढाव यांनी सुरू केलेला आहे. अजूनही तो सुरू आहे. सर्वांना या निमित्तानं विनंती की हे स्वातंत्र्य मिळालं हे आपल्यासाठी तितकीच आनंदाची गोष्ट होती आणि त्याला सामाजिक स्वातंत्र्यात आपल्याला परिवर्तित करायचंय. या अनाभाका या मजूर अड्ड्यावर आजपर्यंत घेतल्या जातात म्हणून हा मजूर अड्डा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे. मी या निमित्तानं सर्वांना विनंती करेन की येणाऱ्या 14 ऑगस्टला रात्री 12 वाजता ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी झेंडावंदनासाठी इथे निश्चित यावं. या मजूर अड्ड्याच्या इथूनच आपण आता यांनी मध्ये मंदिर वगैरे केल्यामुळे पलीकडे जाणार आहोत जिथे हौद हा उचलून ठेवलाय.
त्या हौदापाशी आपण त्याचा इतिहास जाणू. कोणी एवढं आवर्जून का सांगते, कारण की बाहुली, हिला बाहुली म्हणायचे, मग तिचं बाहुली म्हणायचे म्हणून याला बाहुलीचा, हे अनैतिहासिक आहे असं अजिबात नाही. ही जी हा काशीबाईचा हौद, हेच त्याचं नाव बरोबर आहे. काशीबाई कोण आहे? तिचं पूर्ण नाव काशीबाई विश्राम घोले, म्हणजे डॉक्टर विश्राम रामजी घोले, जे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष होते. त्यांची मुलगी ही होती. आणि हे काशीबाई हिचा आपण असं म्हणतो की पहिला शिक्षणासाठी गेलेला बळी कोण असेल तर ती आमची ही काशीबाई आहे. तर या काशीबाईच्या याच्यामध्ये तुम्ही पहा की हा हौद डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी 13 सप्टेंबर 1869, म्हणजे हा तिचा जन्म आहे. पण ही जन्मतारीख तिच्या वडिलांनी लिहिलेत, ते शिकलेत, ते डॉक्टर आहेत, तारीख बरोबर आहे. बरोबर, ही तारीख बरोबर आहे. 69 याच्यासाठी ही शाळा 48ला, आणि त्यानंतर सुद्धा मानसिकता समाजाची काय होती. घोलेंच्या घरातली पहिली, ही त्यांची मोठी मुलगी आहे विश्राम रामजी घोलेंची, आणि ती शाळा शिकतीये. आणि ही गोष्ट म्हणजे धर्म बुडणार, पाप होतंय असं घरच्यांना बरवलं गेलं. आणि तिच्या अन्नामध्ये काचा कुटून टाकला गेला आणि तो लाडू तिला खायला दिलाय, आणि तो खाऊन तिचा मृत्यू झालेला आहे. पण वडील काय आहेत की एका मुलीचा शिक्षण घेण्यासाठी बळी गेलाय, पण तरी सुद्धा ते मुळात सत्यशोधक विचारांचे होते डॉक्टर विश्राम. त्यामुळे त्यांची जी दुसरी मुलगी आहे ती गंगूताई, त्या गंगूताईंना त्यांनी शिकवलंय. गंगूताई हुजूरपागेमध्ये, कारण की विश्राम रामजी घोले हुजूरपागेच्या त्या सगळ्या पहिल्या शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेमध्ये होते. गंगूताई तिथे शिकल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांचं एक छोटं चरित्र लिहिलेलं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला ही माहिती सगळी आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजे आज हे सगळे कागद घोले कुटुंबियांकडे होते, त्यांनी उपलब्ध करून दिले, आणि त्यामुळे आपल्याला काशीबाईचा खरा इतिहास, कारण की हिला अन्नात काचा कुटून मारलं गेलं हे इतिहासात दर्ज नाही, पण घोले कुटुंबियांच्या आठवणींमध्ये त्यांच्याकडच्या रेकॉर्डमध्ये आपल्याला सापडतं की हिचा असा दुर्दैवी अंत झाला. आणि विश्राम रामजी घोले हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे, सत्यशोधक असल्यामुळे आपल्या मुलीच्या स्मरणार्थ हौद बांधणं, म्हणजे हौद पाण्याचा साठा, हा हौद हा असा डेकोरेटिव्ह करणं, त्याचं कारंज करणं हा त्याचा अजिबात उद्देश नव्हता. तेव्हा घोडागाडी होती, जे घोड्यांना सुद्धा पाणी पिता यावं. 2 हे असायचे हौद केलेले बाहेर, म्हणजे मूळ हा हौद आणि दगडी 2 हौद या बावलीच्या हौद ज्याला म्हणायचे तिथे होते. तिथे माणसं हातपाय धुवायची, पाणी प्यायची, अशी व्यवस्था तिथे केलेली गेली होती. अशी पाण्याची व्यवस्था करण्याचं काम, हा संपूर्ण खर्च, याच्या मागची प्रेरणा ही डॉक्टर विश्राम रामजी घोलेंची आहे. आपल्याला अनेकदा चळवळीत असं वाटतं थकायला होतं, काहीच होत नाही. मला वाटतं अशा गोष्टी झाल्यानंतर आपण हे शिकलं पाहिजे की थकायचं नसतं, हे होणार आहे, होऊ शकतं, पण तरीही आपल्याला लढाई पुढे घेऊन जावी लागेल, पुढच्या टप्प्यात घेऊन जावी लागेल. आणि जे विश्राम रामजी घोलेंनी केलं, जे खरे जे सत्य शोधक असतात, सत्याच्या मार्गाने चालणारे आहेत, ते आपल्याला या पद्धतीच्या कृती करताना दिसतात. आज आपल्याला वाईट असं वाटतं की शाळा जरी तिकडे झालेली असली तरी हौद मात्र मागे लोटला गेलेला आहे. हा विचारांच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या पटलावर आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची त्यामुळे इथे निश्चितपणे राहील. 1877 ला तिचा मृत्यू याच्यामध्ये नोंदवलेला आहे. 1877 मध्ये पुन्हा 48 ते 77
हे इतका काळ गेल्यानंतर ही घटना घडतीये, म्हणजे किती जिव्हारी लागलं असेल मुलींना शिकवणं हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं. तर हा काशीबाईचा हौद हा अत्यंत आपल्यासाठी प्रेरणा देणारा आणि मुलींचं शिक्षण हे सुरू राहिलं पाहिजे आणि पडेल ती किंमत त्यासाठी आपण दिली पाहिजे, ही प्रेरणा आपल्याला निश्चितपणे या हौदापासून मिळते. आता यांचं हा हौद इथे कसा, याचं कारण यांचं घर पलीकडे आहे. विश्रामरामजी गोले हे सर्जन होते, महाराष्ट्रभर त्यांच्या म्हणजे ते सैन्यामध्ये डॉक्टर म्हणून काम करत होते. अनेक ठिकाणी त्यांच्या बदल्या म्हणजे पुण्यात येण्याच्या अगोदर ठाण्याकडे होते, ठाण्याकडून ते पुण्याला आलेले होते आणि पुण्यात ते जेव्हा आले 1873 साली तेव्हा कुठे राहायचं, पुण्यात आल्यानंतर हा प्रश्न, कारण की पुणे विभागलं गेलंय आपल्याला सगळ्यांना माहितीये. पूर्व भागामधले पुणे म्हणजे महात्मा फुले वगैरे सर्व जे दे मेन्शन या सगळ्या किंवा बाबूराव जगताप ही सगळी परंपरा आपल्याला एका विभागामध्ये दिसते. पूर्व पुणे, जुनं पुणे आणि इकडे मावळतीचं पुणे आहे. आणि विश्रामरामजी गोले म्हणजे काही आश्चर्य नाही की ते पूर्व भागातल्या पुण्यामध्ये या बुधवार पुढे तेव्हा त्यांनी असं लिहिलं त्यांच्या आठवणींमध्ये, त्यांच्या चरित्रात पण ही गोष्ट येते की त्याला मोहितवार असं म्हटलं जायचं. इथे बाजारपेठ भरत होती, फुलांचा बाजार भरत होता, तिथे आम्ही लक्ष्मी निवास नावाचं घर त्यांनी बांधलं आणि तिथे राहायला आले. आपल्या घराच्या जवळ त्यांनी काशीबाईचा हौद तिच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. हा याचा इतिहास आहे. ही जी इमारत आपल्या डोक्यावर दिसती आहे हा लक्ष्मी निवास, जिथे डॉक्टर विश्रामरामजी गोले हे जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांनी इथे घर बांधलं आणि इथे ते राहिले. आणि ही जी मधला सगळा भाग आहे यालाच आपण कोतवाल चावडी म्हणून ओळखलं जायचं. आणि इथे तेव्हा संपूर्ण ही बाजारपेठ म्हणजे बुधवार पेठेमध्ये वेगवेगळे बाजार भरत होते. का हा सगळा बहुजन वस्ती असणारा हा सगळा भाग आहे आणि इथे त्यांचं घर आहे. आणि आपण जे आता हौदाकडून आलो म्हणजे पुढच्या 10 पावलावर हौद आहे त्यांनी बांधलेला आणि बरोबर समोरच्या भागामध्ये बिडेवाडा ती पहिली शाळा आहे. म्हणजे हा परिसर आपल्या लक्षात येतो की बहुजन कष्टकऱ्यांचा सगळा आहे. आणि जो इतिहास खरा घडला, खरं पुढं जे घडलं विकसित झालं ते या भागातून विचारांच्या दृष्टीनं. आणि तुम्ही घराची रचना बघाल तर म्हणजे टुमदार घर आहे, कारण की मोठं कुटुंब होतं. डॉक्टर होते, सर्जन होते, खूप लोक त्यांच्याकडे यायचे. दर गुरुवारी त्यांच्याकडे भेटायला लोक यायचे आणि दर गुरुवारी जे भेटायला यायचे तेव्हा ते त्यांच्याशी संवाद डॉक्टर विश्रामरामजी करायचे आणि आलेल्या प्रत्येकाला साबुदाण्याची खिचडी हा नाश्ता म्हणून खायला ते देत होते. अत्यंत एक प्रेमळ व्यक्तिमत्व. आणि सर्व सत्यशोधकांचा तुम्ही व्यवहार पाहिला, फुल्यांनी ना सुखी वागवावे पंगू लोका, प्रत्येक सर्व दडपलेल्या खालच्या ह्याला जो करू शकत नाही अशांना सहाय्य केलं पाहिजे, त्यांना पुढे आणलं पाहिजे, हा जो विचार होता हा विश्रामरामजी गोले व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा आपल्याला जगताना दिसतात. आणि म्हणूनच एका मुलीचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या मुलीला शिक्षण देण्यामध्ये ते पुढे असतात. तर असा हा वाडा आहे आणि हा टिकवण्यामध्ये आपल्याला काही यश आलेलं नाही. आता हे व्यापाऱ्यांना दिलं गेलेलं आहे वगैरे, पण आपल्यासाठी याचा सर्वे नंबर हे दार आपल्यासाठी महत्वाचं आहे की ज्या दारातल्या खुणा आपल्याला जुने दार सांगते की इथून विश्रामरामजी जात येत होते, म्हणून हा परिसर आपल्यासाठी महत्वाचा आहे. ही एक ऐतिहासिक वास्तू या संदर्भात आपल्याला दिसते. अध्यक्ष डॉक्टर विश्रामरामजी घुले यांच्या घरात नंतर आपण आता महात्मा फुले मंडईकडे निघालेलो आहोत, पोहोचलेलो आहोत. आणि महात्मा फुले मंडई हे जे नाव आहे त्याचा पण एक इतिहास आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर विश्रामरामजी घुले यांच्या घरात नंतर आपण आता महात्मा फुले मंडईकडे निघालेलो आहोत, पोहोचलेलो आहोत. आणि महात्मा फुले मंडई हे जे नाव आहे त्याचा पण एक इतिहास आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. पूर्वी पुण्यामध्ये भाजीपाला विक्रीसाठीचा संपूर्ण व्यवहार हा शनिवार वाड्याच्या पटांगणामध्ये होत होता. तिथे विक्रेते बसायचे, परंतु ती जागा लहान
पडायला लागली, अपुरी पडायला लागली, म्हणून नवीन मार्केट, भाजी मार्केट बांधण्याचा प्रस्ताव आला. आणि नवीन भाजी मार्केट हे आज जी बिल्डिंग आपल्याला दिसते इथे, या मार्केटमध्ये नवीन मंडई ही सुरू झाली. आणि ही नवी मंडई उभारण्याचा सगळा विचार आहे तो 1882 मध्ये पुणे नगरपालिकेने नवीन बंदिस्त मंडई बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केला. आणि प्रत्यक्ष ही दिसत असलेली इमारत 1884-85 सालामध्ये बांधून पूर्ण झाली. आणि ही ब्रिटिश काळामध्ये हे सगळीकडे घडमड घडत होती आणि त्यामुळे ब्रिटिश काळात तिचं नाव लॉर्ड रे मार्केट असं ठेवण्यात आलेलं होतं. आणि हे लॉर्ड रे मार्केट याच्याही नाव बदलण्याचा प्रस्ताव नंतरच्या काळामध्ये आपल्याला, म्हणजे त्यावेळी पुणे नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे होते आणि त्यांनी हा प्रस्ताव मांडला. आणि हा संपूर्ण जो परिसर आहे, ज्याला पूर्व भागातलं पुणे आपण म्हणतो, इथे सत्यशोधक विचार आणि चळवळीचा प्रभाव असल्यामुळे या भाजी मंडईला रे मार्केट म्हणण्याच्या ऐवजी महात्मा फुले भाजी मंडई असं त्याचं नाव द्यावं असा प्रस्ताव त्यांनी मांडला. तो मंजूर झाला. ही इमारत उभी राहिली. या इमारतीचं बांधकामाचं वैशिष्ट्य असं आहे की एक अष्टकोनी इमारत आहे. 8 कोनांमध्ये ती तुम्हाला बनलेली दिसते. आणि त्याच्या खाली जे गाळे, त्या गाळ्यांमध्ये भाजी विक्रेते बसून भाजीचा संपूर्ण व्यवहार आपल्याला करताना दिसतात. हे पण जागा अपुरी पडल्यानंतर त्याच्या शेजारी आज आणखीन एक मंडई, जिथे कांदे, बटाटे, मिरची वगैरेचं मार्केट आपल्याला असलेलं दिसतं. आणि या नव्या मार्केटमध्ये आता महात्मा फुल्यांचा एक पूर्णाकृती पुतळा सुद्धा बसवलेला आहे. बहुजन समाजाची आपल्या पूर्वजांना आठवणीत ठेवण्याची, स्मरणात ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत आपल्याला अस्तित्वात असलेली दिसते. शेताच्या बांधावर आपल्या पूर्वजांच्या इरगळ किंवा ओबडधोबड मूर्ती बनवून त्यांचं स्मरण हे बहुजन समाजातले कष्टकरी आपल्याला करताना दिसतात. तसंच महात्मा फुले मंडईमध्ये आपल्या या पूर्वजाचं स्मरण, आपल्या पूर्वजाचं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मरण या शेतकऱ्यांनी, बहुजन समाजातल्या माणसांनी वेगळ्या पद्धतीनं आपल्याला ठेवलेलं दिसतं. जिथे ते भाजीपाला विक्रीसाठी घेऊन आलेत तिथे एक मंदिरासारखी रचना ही त्यांनी केली. तिथे फुलांचा असा एक छोटा पुतळा, मूर्ती त्यांनी बसवली. आणलेला भाजीपाला त्यांच्या समोर ठेवायचा आणि नंतर त्याची विक्री सुरू करायची. म्हणजे महामानव आपल्या पद्धतीनं शेतकरी संस्कृतीनुसार माणसांनी लक्षात ठेवलेला आपल्याला दिसतो. थोडी मोठी मूर्ती ते अगदी अलीकडच्या काळात आलेली आहे. मंडईला नाव दिलं गेलं पण तरीही 2 प्रवृत्ती पुण्यामध्ये आहे. आपण जिथून सुरुवात केली, आपण तिथे समारोपाला एक फोटो काढूयात. नाव मंडईला फुल्यांचं, पण महापालिकेने पुतळा बसवला लोकमान्य टिळक असं तिथे दिसेल. तर ही कॉन्ट्रोवर्सी नेहमी राहिलेली आहे. पण तरीही इथल्या माणसांनी हे जागं ठेवलं, हे जागृत ठेवलं. हा विचारच पुढे नेण्याचा एक प्रयत्न या निमित्तानं आपल्याला झालेला दिसतो. त्या फुल्यांचं आज जन्मद्विशताब्दी वर्षात आपण म्हणून मंडईला आवर्जून आलो. त्यांच्या नावाचा जयघोष करून आपण इथे आपला हेरिटेज वॉक थांबवूया. विजय असो. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या कार्याचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुले केळकरांचा विजय असो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो. सत्य की जय हो. सत्य की जय हो.